कोकणातील हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. कोकण निसर्ग, माणुसकी आणि ग्रामीण जीवनाची सुंदर कहाणी. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, खळखळ वाहणाऱ्या नद्या, वळणावळणाचे रस्ते आणि निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य. उन्हाळ्याचे दिवस असले तरी आंबा, चिकू, पेरू, केळी, काजू, फणस, जांभळे आणि करवंद यांच्या बागा कोकणाला समृद्ध बनवतात. झाडाखाली बसून पिकलेला हापूस आंबा खाण्याची मजा आणि नदीच्या स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद अविस्मरणीय असतो. कोकणाचे सौंदर्य फक्त निसर्गात नाही, तर इथल्या ग्रामीण जीवनातही आहे. सकाळी कोंबडी आपल्या पिल्लांसह अंगणात दाणे टिपत फिरते. गोठ्यात गाय आपल्या वासरावर माया करते, हंबरते. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज वातावरणात वेगळीच गोडी निर्माण करतो. गोठ्यातील शेणाचा सुगंध, गुरांची काळजी घेणारे शेतकरी आणि पशुपक्ष्यांवरील प्रेम ही कोकण संस्कृतीची ओळख आहे. गावातील मंदिरे, सण, उत्सव, एकमेकांना मदत करणारी माणसे आणि नात्यांमधील जिव्हाळा हे कोकणाचे खरे वैभव आहे. इथे माणुसकी अजूनही जिवंत आहे. पाहुणा आला की घरातील माणूस समजून त्याचे स्वागत केले जाते. पर्यटनामुळे कोकणाचा विकास होत आहे, पण हा विकास निसर्ग, शेती, पशुपक्षी आणि स्थानिक संस्कृती यांचे रक्षण करणारा असावा. झाडे, नद्या, गोठे, फळबागा आणि गावपण जपले तरच कोकणाचे खरे सौंदर्य टिकून राहील. कोकण म्हणजे फक्त समुद्रकिनारा नाही, तो आंब्यांचा गोडवा, नदीचा गारवा, गोठ्यातील माया, कोंबडी पिल्लांचे निरागस जग, मंदिरातील शांतता आणि माणुसकीचा उबदार स्पर्श आहे. कोकणामध्ये विकास करूया, पण निसर्ग जपूनच. पर्यटन वाढवूया, पण कोकणाचे गावपण आणि माणुसकी टिकवूनच. कारण कोकणात फिरताना जो आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही. कारण कोकणातील आंबे, काजू म्हणा, फणस म्हणा, इथली संस्कृती म्हणा, इथली फुले म्हणा, ही आपल्याला आनंद देतात आणि मनाला एकदम फ्रेश करतात. हे उन्हाळ्यातील हिरवं सौंदर्य आपल्या मनाला सुद्धा भुरळ घालतं. ही नदीतली मजा पण आपल्याला तेच सुचवते. हे स्वच्छ पाणी, या निसर्गाच्या पर्वतरांगा किती खूप छान वाटतात. आणि खरं छान तर हे कोकणातील कौलारू घर जे आपण आता पाहत आहोत, ही कोकणातील शांतता.